प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढेवाळ भक्त कर्मे येशू भजावा अशी शिकवण ज्या साधूने उभ्या महाराष्ट्राला दिली, या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची अस्मिता संत शिरोमणी सावता महाराजांचा चारचरणांचा नामपर प्रकरणातील ईश्वराच्या समोर उभा राहून देवाप्रती प्रतिज्ञा करणारा आजचा अभंग आहे। साधूची प्रतिज्ञा कधी अपूर्ण राहत नाही आणि सर्वसामान्यांची प्रतिज्ञा शक्यतो पूर्ण होत नाही। कदाचित साधूच्या प्रतिज्ञेमध्ये शंका कुशंका नाही आणि कदाचित सर्वसामान्यांच्या प्रतिज्ञामध्ये पूर्णत्व नाही। तुमची माझी रोज प्रतिज्ञा आहे, मागच्या वर्षी, या वर्षी, पुढच्या वर्षी रोज आपण प्रतिज्ञा करत राहिलो। हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रतिज्ञा केली जाते, कमीत कमी काला कीर्तन व्हायच्या अगोदर का होईना पण माळ गळ्यात घालायची। नाही जमलं कमीत कमी मालकांचं कीर्तन आहे काल्याचं, श्री गुरूंच्या हस्ते का होईना पण माळ घालायची। नाही जमलं कमीत कमी काल्याचा प्रसाद, खिरापतीचा प्रसाद घेतला की घरी जायच्या आधी माळ घालायची। असं चाललंय त्याला 5 वर्ष झाली। 5 वर्ष झालं प्रतिज्ञा काहींच्या पूर्ण होईना। ही प्रतिज्ञा आपली आहे पण करता येते काय? आजपासून बंद। एवढा शेवटचाच विडा कुणाचा? म्हणे रामाची वली। अशी वली आहे ना आपण, रामाची वली सुद्धा आपल्या वली पुढे फिकी पडेल। दररोज प्रतिज्ञा करतो, सर्वसामान्य जीव काय पूर्ण होते, पण साधूची प्रतिज्ञा काय अपूर्ण राहिली। म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग। मला तुम्हाला विचारायचे बसलेले, थोडं ताट बसा। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पंढरपूरला जाता, सगळ्यात आधी दर्शन पांडुरंगाचं का नामदेव पायरीचं? अरे जाताना पंढरपूरला हात वर करा बरं। पंढरपूर पंढरपूर कोणाकोणाला माहिती नाही पंढरपूर, त्यांना हात वर घ्या बरं। मग सगळ्याला माहिती। आधी दर्शन पांडुरंगाचं का नामदेव पायरीचं? बोला, आधी दर्शन पांडुरंगाचं का आधी दर्शन आमच्या चोखोबरांचं? सांगा, आधी दर्शन देवाचं का आधी दर्शन पुंडलिकाचं? म्हणजे देवाला जास्त किंमत नाही, साधूला जास्त इज्जत आहे। देव मागा असतो, साधू पुढे राहतो। देवाच्या पाया पडलं काय न पडलं काय, प्रदक्षिणा घालून माघारी यायची परंपरा आहे आपल्या। परंतु साधूचं दर्शन आपण घेतोच। अजून सांगू का, शक्यतो देवाची मंदिरं कमी आहेत आणि साधूची मंदिरं जादा आहेत। अजून एक मुद्दा सांगू, देवाच्या मंदिराकरता भांडणं आहेत, साधूच्या मंदिराकरता वाद नाही। हनुमंत साधू आहेत आणि रामदेव आहेत। रामदेव वेगळे, रामदेव वेगळा, रामदेव आगळा। तुम्हाला माहित आहे, आता तुम्ही सगळे दात वगैरे घासायला लागले त्यांच्या टोपानं, तुम्हाला माहित आहे 550 वर्ष भांडणं चालली होती अयोध्येत। हनुमंताच्या मंदिराकरता का रामाच्या मंदिराकरता? म्हणजे साधूच्या मंदिराकरता का देवाच्या मंदिराकरता? भांडण चाललेलं साधूच्या मंदिराकरता का देवाच्या मंदिराकरता? वाद पेटला होता, भारत पेटला होता 1972 पासून, 82 पासून अजूनपर्यंत लोक सांगतात आम्ही तिथं जाऊन आलो, आमच्यामुळे म्हणे राम मंदिर उभा राहिलं। भांडणं कुणाच्या देवळासाठी चालली होती, साधूच्या का देवाच्या? बोला, मारुतीच्या केसालाही धक्का लागला नाही, मारुतीच्या नादालाही कुणी लागलं नाही। हनुमान गडी तेव्हाही सुरक्षित आणि तो गडी आताही सुरक्षित। अजून सोपं सांगता, आपण तसं मंगल कार्यालयातच आहोत। असं आहे, रामाचं मंदिर असलं काय नसलं काय होतंय हो, पण मारुती जर नसला तर होत नाही। जास्त महत्वाचा कोण आहे? अशी कितीतरी गाव आहेत की ज्या गावात अजून एकही रामाचं मंदिर नाही, पण मला असं एक गाव दाखवा की ज्या गावात मारुतीरायाचं मंदिर नाही। म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। माणसं देवाकडे जाण्या अगोदर श्री गुरु आजरेकर महाराजांच्या, गुरुवर्य श्री गुरु प्रातस्मरणीय वंदनीय, ज्यांच्या पायावरती नतमस्तक व्हावं अशा साधूच्या, अर्थात श्री गुरु बाबासाहेब आजरेकरांच्या पायावर लोटांगण घेत होती। याचा अर्थ आहे साधू मोठा। आजही एवढा उभा समाज
आजरेकर फड परंपरेच्या मालकांच्या पायावर डोकं टेकवतो, याचं कारण देवापेक्षा साधू मोठा आहे, हे विसरू नये. आणि या फडाची परंपरा आणि इतिहास सांगू का? अनेक फड आहेत, पण आजरेकर फडाचं असं वैशिष्ट्य आहे. या फडाचं असं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, या फडाचा मालक, मला क्षमा करा पण मी ताकदीने बोलतो, या फडाचा मालक कोण्या एका जातीचा नाही, सगळ्या जाती धर्माच्या माणसांना फडाचं मालक होता येतं, फक्त त्याला सेवा असावी लागते हे दाखवून देणारा जगातला एकमेव फड म्हणजे आजरेकर फड आहे. इथं एकाच जातीचं नेतृत्व नाही स्वीकारलं जात, अनेक जातीतल्या लोकांना एकत्र आणून समतावादी विचार प्रतिपादित करण्याचं काम जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या एकमेव फड परंपरेनं केलं. ती फड परंपरा म्हणजे आजरेकर फड परंपरा आहे. आणि जरा अभिमान असू दे, आपण आजरेकर फड परंपरेतले अनुयायी आहोत. मला तर असं वाटतं एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवायला काय अडचण आहे. आपण भाग्यवान आहोत की या फड परंपरेचे आपण अनुयायी आहोत. आज हा एवढा लाखोंचा समुदाय एका नेतृत्वानं चालतो, एका नेतृत्वाच्या अधीन चालतो. दिंडी क्रमांक 26 मध्ये जर गेलात कधी तर भजन परंपरा पाहायला मिळेल, कधी पंढरपूरला गेलात तर वारीची परंपरा पाहायला मिळेल. आणि आज तर एवढा दिवस सुंदर आहे, गुरुनाम गुरु बाबासाहेब आजरेकर महाराजांचा सुद्धा आज मला वाटतं 114वा ना सोहळा आहे. सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती, संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा समाधी सोहळा. किती योगायोग आहेत. आणि त्यात चंद्रग्रहण आहे. कुठलं ग्रहण आहे? त्यामुळे तुमच्या जरा चंद्रासारख्या चेहऱ्यावर जरा कळी खुलू द्या. मला असं वाटू नये तिकडं ग्रहण राहायचं सोडून ह्यांच्याच चेहऱ्यावर ग्रहण लागलं काय, जणू काय ह्यांना गळ्याला सूर्य आला असं वाटायला लागलं. परमार्थ करायला 3 गोष्टी आडव्या येतात: आळस, आजारपण आणि मरण. विनासायासानं या गोष्टी येतात. पहिल्या गोष्टीचं नाव काय? या गोष्टीसाठी प्रयत्न लागत नाहीत. कोणत्या गोष्टी करता? बोला ना. आता हे तुम्ही बोलत नाही, याचं कारण काय आहे? तुमचं लक्ष कीर्तनात कमी असतं, याचं कारण काय आहे? तुम्ही उत्साहानं टाळ वाजवत नाही, उड्या मारत नाही, याचं कारण काय राहतं? मी सुद्धा इथं उत्साहानं तुम्हाला सांगू शकत नाही, याचं कारण काय राहतं? अरे जांभळ्या द्यायला काय प्रयत्न करावे लागतात का? हा काय आहे? आळस. विनासायासानं येतो तो आळस आणि प्रयत्नानं मिळतो तो जगाचा बाप. तसा नाही मिळत, हे कायम लक्षात राहू द्या. दुसरी गोष्ट विनासायासानं मिळते, त्या गोष्टीचं नाव आहे मृत्यू. आपण नाही जायची गरज, येतंय ते पावला पावला क्षणाक्षणानं आपल्याकडं. आणि तिसरी गोष्ट नाव आजारपण, ते येतच राहतं, वय वाढत वाढत राहतं. पण 3 गोष्टी प्रयत्नानं मिळतात: 1 ज्ञान, 2 नाव आणि 3 देव. या 3 गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. ज्याला ज्ञान पाहिजे, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानात्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. ज्ञान काय तसं नाही मिळत, त्याला प्रयत्न करावे लागते. नाव तसं मिळत नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. नाव काय तसं मिळतं? जी माणसं मोठी होतात, जी माणसं नावारूपाला येतात, ती माणसं काय सहजासहजी आली नाहीत. मला अशी विनंती करू वाटते सर्वसामान्याला, मोठ्या माणसाची निंदा करताना आपण सावधान असलं पाहिजे. जी माणसं मोठी असतात, जी माणसं नावारूपाला आलेली असतात, ती काही तशी नावारूपाला आलेली नाहीत. त्यांनी अनेक मान अपमान स्वतःच्या पायाखाली घेतले, तेव्हा त्यांच्या उंच्या वाढल्या. आपण सहज मोठ्या माणसाला नावं ठेवून रिकामे होतो. अरे बाबा, ढेकनासी बाज चढ उतार केवडे, तुकोबऱ्यांचे प्रमाण आहे. ढेकनासी बाज चढ उतार केवडे. ढेकून असतं, ढेकून आहे का तुमच्या घरात? तुमच्या घरात आहे का? आमच्या गावात तर लय झालीत. काय? अरे आपल्यात तर लय आहेत ना. कोण? ह्याचं माप काढ, त्याचं माप काढ, ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. कुणाच सांगतो मी? अरे बोला ना, आपण काय थोडे ना ढेकणं होत. अशी लय ढेकणं आहे तो. ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, आमक्याला नावं ठेव. अशी लय संख्या वाढली. कुणाची? त्या ढेकणाला असं वाटतं पलंग म्हणजे किल्ला आहे. अरे ढेकणा, पलंग कुठं, किल्ला कुठं? पलंगावरती फिरून तुला किल्ल्याची काय अनुभूती येणार आहे? अशी बरीच ढेकणं आहेत. अशा ढेकणासाठी त्यांच्या विरोधात जायचं नाही. स्प्रे मिळतो, स्प्रे.
गायब होते होते हरिनामाचा स्प्रे मारा आणि मग त्याला दिसतंय काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापना असे दर्शने तुकोबराय म्हणतात. नाव कमवणं काय सोपं नाही. नाव कमवण्याकरता अनेक वर्षाचं सायास लागते, प्रयत्न लागतात, तेव्हा नाव कमवता येतं. आणि तिसरी गोष्ट कमवायला कठीणच आहे, त्या गोष्टीचं नाव आहे देव. आजरेकर फड परंपरेनं आपल्या कीर्तनाच्या माध्यमातनं, सेवेच्या माध्यमातनं, परंपरेच्या माध्यमातनं देवाला आपलंसं केलं. म्हणून आज मी अभंग निवडला, वैकुंठीचा देवानु या कीर्तनी विठ्ठल गावडी नाचुरंगी. का बरं? ज्या दिवशी देव आपल्या अंतरात येतो त्या दिवशी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमी वनमाळी चित्ती धरू सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. कैसा आतापर्यंत सांगितला तैसा विठ्ठल विठ्ठल हरिनाम सप्ताह, हरिनाम सप्ताह व माऊली गाथा पारायण सोहळा या तीर्थक्षेत्र इंद्रपुरीत अर्थात इंदापूरमध्ये हा नामसप्ताह सुरू आहे. गुरुवर्य मालकांच्या आज्ञेनं मला इथे येण्याचा आलेला हा योग आहे. आपल्या फडाचे मालक आदरणीय हरिभक्तपरायण माझ्या वडीलस्थानी असणारे गुरुनाम गुरुवर्य हरिभाऊ महाराज आजरेकर मालकांनी मला आदेश दिला, तुम्हाला 7 तारखेला अर्थात आजच्या तिथीला यावं लागते, कीर्तन करावं लागते. माझं अहोभाग्य, त्या दिवशी मलाही माहीत नव्हतं की ग्रहण आहे. ग्रहण आपल्याकडं पाळण्याची प्रथा आहे. असं म्हटलं जातं ग्रहणाचा वेध सुरू झाला की नामस्मरण करावं, ग्रहणाचा वेध सुरू झाला की कीर्तन ऐकावं, भजन करावं, मोबाईलला जाळ घालावा, असं ते म्हणलं जातं. आज एवढा योगायोग सुंदर आहे की आज या ग्रहणाच्या निमित्तानं मला इथं सेवा आहे. बरं, दुसरं वैशिष्ट्याचं आहे, त्यांनी काय माझ्या आडनावाकडे बघून कीर्तन दिलंय असं कोणी मनात आणू नका. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. मी महाराष्ट्रभर फिरतो. महाराष्ट्रभर फिरल्यानंतर मला लोक आदरानं नमस्कार घालतात, पाया पडतात, रामकृष्ण हरी म्हणतात, जय हरी म्हणतात. आता हे सगळं केशव काकांना माहीत आहे, आमच्या दादांना माहीत आहे. केशव काकांचा नामचा विषय होतो. अरे मला म्हणतात, महाराज तुम्ही कोण्या गावचे? तर इंदापूर तालुका म्हणजे माझं कर्मभूमीचा, अमुक अमुक गावचे. मग ते आमचे मालक तुमचे चुलते का? एवढं समाधान वाटतं. आपल्या पाठीमागं कोणाचा तरी हात आहे, याच्यापेक्षा काय योग्यता असावी. आणि त्या दृष्टीनं माझीच इच्छा होती की कमीत कमी गुरुवर्यांचा कृपा आशीर्वाद लाभावा. आजची सेवा तुम्हाला काय मी लय सांगावं, तुम्ही लय आजचं माझं कीर्तन ऐकून माझा पुतळा वगैरे बांधावा, अशा काय माझ्या भावना नाहीत. तुम्ही आतापर्यंत लय मोठाले कीर्तनकार हातावर उगाळलेत म्हणू नका, ऐकलेत मला. त्यामुळे माझी काय अशी भावना नाही तुम्ही फार मन लावून ऐकावं. पण माझी एक विनंती आहे, मी तुमच्यापेक्षा वयानं जरी लहान असलो तरी माझ्याही पाठीमागं गुरुवर्यांचा आशीर्वादच आहे, हे लक्षात राहू दे. आणि त्यामुळे आजचा कीर्तनाचा आलेला योग आहे. महाराजांनी आज्ञा केली, आज इथं आलो. अजून एक वैशिष्ट्य सांगतो, आज पहिला दिवस आहे, आडनाव बोराटेच आहे, काल्याचं कीर्तन मालकांचा आडनाव. अजून दुसरं वैशिष्ट्य सांगतो, आका महाराष्ट्र एका चुकीच्या गोष्टीनं बोंबलतो. काय? भावकी उन्हाची वाटेकरी असते. बोंबलते का नाही? सांगलीकर तुमच्याकडे असंच आहे ना, मी येतो तुमच्याकडे. ऐका काय बोंबलते भावकी उन्हाची. अरे पण त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या अशा चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या एखाद्या माणसाला सांगा, त्याला म्हणावं भावकी उन्हाची वाटेकरी नसते, भावकी पुण्याची वाटेकरी असते. हे एकदा येऊन पहा. आणि म्हणून आजचं हे मला मिळालेलं कीर्तन. या कीर्तनाच्या निमित्तानं परमादरणीय परमसिद्ध उद्योजक श्रीमान भरत शेठ शहा आणि श्रीमान मुकुंद शेठ शहा या राम लक्ष्मणाच्या जोडीची या इंदापूर तालुक्यात प्रचंड मोठी चर्चा आहे. विशेष म्हणजे या सप्ताहाला फार मोठं त्यांचं सहकार्य आहे. जिथं कमी तिथं ते उभा राहतात. प्रवीण भैया माने असतील, आमच्या भैयांचं सुद्धा या सप्ताहाला सहकार्य आहे. महाराज मंडळींचं विशेष सहकार्य आहे. अनेक विभागातून आलेले आज महाराज मंडळी आहेत. एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले. माझे मित्र सुद्धा आज अनेक इथं आहेत. माझ्या जिवलग मित्रांच्या यादीतले काही मित्र आहेत. माझ्या
शाळेतील विद्यार्थी म्हणजे माझ्या विद्यार्थी दशेतील काही मित्र आहेत, महाविद्यालयातील काही माझे मित्र आहेत, अशाच बरेच जण इथं गोळा झालेले आहेत. विशेष म्हणजे साऊंड सिस्टम सुद्धा चांगली आहे, शूटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने होते. फक्त तुमचा कॅमेरा सेट झाला असेल तर बसा खाली, कशाला पाय दुखून घेता, त्यामुळे तुम्ही खाली बसा. असं सगळं जिथलं तिथं गोड आहे. माझ्या आजूबाजूला असणारे सगळे वारकरी वृंद, या सगळ्या करता माझ्या तुकोबऱ्यांचं एक प्रमाण देतो. कुणाचं नाव घ्यावं? तुकोबऱ्यांना प्रश्न पडला, महाराजांनी उत्तर दिलं. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठवी विठोबाचे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, माझे सोयरे, माझे सोयरे, माझे थोडा गेन सोयरे माझे सज्जन, सज्जन सोयरे. अर्थ कळतो का नाही कोणाच ठाऊक तुम्हाला? सज्जन सोयरे, सोयरे सज्जन सांगा ती सज्जन, सांगा ती सज्जन सोय. परमार्थाच्या वाटेवरती खांद्यावर टाळ घेणार आपला सोयरा आहे, समोर मांडी घालून बसणारा आणि हरिचिंतनामध्ये मग्न होणारा आपला सोयरा आहे. आणि नुसता सोयरा नाही, सज्जन आहे. हे जग बिथरलंय. शक्यतो सज्जन आणि सोयरा एकत्र भेटणं कठीण आहे. माझं कीर्तन लक्ष देऊन आहे का? काही सज्जन असतील तर ते सोयरे नसतील, काही सोयरे असतील तर ते सज्जन नसतील, काही सोयरेही नसतील आणि सज्जनही नसतील, काही सज्जन सुद्धा आणि सोयरे सुद्धा, काही सज्जन पण नाहीत आणि सोयरेही नाहीत. आम्ही काल कीर्तनावरून माघारी घरी जात होतो. गणपती बाप्पा सगळ्याला निरोप घेऊन गेले. बरं, गणपती बाप्पा काही तसे गेले नाहीत, काही टाकून गेले होते, काही गणपतीला टाकून गेले होते, काही टाकत होते. हे अरे टाकायचं कळतं का नाही तुम्हाला? काही टाकत होते, काही टाकून आलेले होते, काही गणपतीला टाकायला निघाले होते, काही टाकणार होते. हे कळतं ना तुम्हाला काय टाकायचं ते? मी पेट्रोल डिझेल असं म्हणतो मी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मग ते टाकणार रस्त्याच्या कडेला पडलं, पालथं पडलेलं होतं ते. आम्ही पाहिलं, आमच्या लक्षात आलं हे बहुतेक टाकून आलेलं दिसतं. काय असं तुम्हाला कळालं? ते आमच्या स्वप्नील दादानं गाडी थांबवली. मी म्हटलं कशाला थांबवली? अहो ते पडलंय हो पिऊन. मी म्हटलं थांबवू नका का? ज्या अर्थी ते टाकून पडले त्या अर्थी ते सज्जन आहे का? पण ज्या अर्थी ते बाजूला पडले आणि माझ्या ओळखीचं दिसत नाही त्या अर्थी ते सोयरा आहे का? सोयरं पण नाही आणि सज्जन पण नाही. अशी माणसं नाहीत का जगात? अरे ढीग लागलाय ढीग. ते सज्जन पण नाही, सोयरं पण नाही. काय त्याची तळमळ आहे आपल्याला? तिकडे लक्षच देऊ नका. प्रकार दोन, काही जण सज्जन राहतात महाराज पण ते सोयरे नसतात. आता हे पकवास वाजवणारे आलेत ना पाठीमागून, मोरे महाराज ना, बोराटे बापरे, ऐकताय ना? आणि महाराजांचं नाव काय? पाटील महाराज ना. आता आमचे बोराटे महाराज चांगले आहेत का वाईट आहेत सांगा ना पाटील महाराज. अरे होय तरी म्हणणं तर नाही तरी म्हणा. अरे हो तरी म्हणा, शेवटी भावकीचा विषय आहे. मोठ्याने बोला बरं. आमच्या भावकीला दोन काटे असतात, एक काटा ओढून धरतो वाकडा असतो, दुसरा का आला म्हणून टोचत राहतो. तुम्हाला वाटतं की नाही ते तुमचे मेहणे असावेत? तुम्हाला वाटतं की नाही त्यांनी तुम्हाला दाजी म्हणावं? एवढे चांगले आहेत, सज्जन आहेत, पण सोयरे नाहीत ना. घोटाळा झाला. सोयरे आहेत तर सज्जन नाही, सोयरे आहेत तर सज्जन आहेत तो सोयरे नाही. काही जण सोयरे राहतात, मग विषय निघतो. तो सकाराम पाटील तुमचा कोण हो? कोण? अहो तो तर ओळख सांगत होता, तुमच्या बायकोचा भाव आहे. नाव काढू नका इथं त्याचं. आपण ते तुमचं लय जवळचं नातं. बोलला एवढं बोलला, परत माणसात त्याचं नाव घ्यायचं नाही. त्याचं नामचं 36 आकडा आहे. बेवडा आहे ते पिऊन पडतं. कसला बायकोचा भाव? नाव घ्यायचं नाही त्याचं का? सोयरे नाही. अहो पण ते तो म्हणतो तो नातेवाईक आहे. अहो पाहुणे सोयरे आहे ते पण सज्जन नाही. अशा आहेत का नाही? अहो तुमचे चुलत भाव आहेत, सोयरे आहेत पण सज्जन नाहीत. मग प्रकार 4, सज्जन सुद्धा आणि सोयरे सुद्धा नाहीत का? अरे आहे. करतात काय? पाय आठविती विठोबाची. वैशिष्ट्य काय? पाहता वगुण मिळेती ना.
नामा म्हणे माझा सोयरा जीवलग. हा सराव सदा पांडुरंग जवळी तया. सोयरा कुणाला म्हणावं? जे सज्जन आहे त्याला नाही हो. मग सज्जन कुणाला म्हणावं? जे सोयरा आहे त्याला नाही हो. सदा पांडुरंग जवळी तया तो आपला. पाय आठविती विठोबाचे ते आपले सोयरे. आजपासून नाती जोडताना अशी जोडा. ज्याच्या गळ्यात माळ आहे ना तो आपला. सोपा परमार्थ सांगू का? ऐका बरं माझ्या आयानो, माझ्या बापानो, भावानो, बहिणीनो. गळ्यात सोन्याची साखळी घातली ना. अरे कुठे गेली? केली ना सासऱ्यानं. गळ्यात सोन्याची, हा अर्ध्या तोळ्याच्या सासऱ्यानं केली नाही खरंच. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते. पण गळ्यात तुळशीची माळ घातली तर आपल्यावर नजर देवाची पडते. हे विसरू नये. हे लक्षात. एवढा सोपा परमार्थ. येरविती जिना चौथी ज्ञानोबरांची उभे. हे पहिली ना सरती पै माझी हे सहज स्थिती तया भक्ती नाम. आणि यापेक्षा तुकोबरांनी सोपं सांगितलं. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे आपापा येणे जाणे खेपा येण्याची एक एक खुंटती. अर्थ सांगतो. कलियुगात तरुण जायचं असेल तर फक्त भक्ती हेच साधन आहे. हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. आता भक्ती ते कठीण शिळावरील पोळी पण म्हणता महाराज. आम्हाला असं वाटतंय की भक्ती करावी. भक्तीतलं सोपं साधन आम्हाला सांगाल का? हरिपाठात आपण एक अभंग गातो. नाम संकीर्तन. बोलू लागा. नाम संकीर्तन जळतील पापे 2-2 महिन्याची. जन्मोजन्मीची पाप जाण्याचं सामर्थ्य केवळ आहे नामस्मरणात. आता अजून एक सांगू का? शरीरात पित्त, संसारात वित्त, परमार्थात चित्त टिकवून ठेवायचं असेल तर नामाशिवाय आता पर्याय नाही. अजून सोपं सांगतो. शब्दासारखं तिखट काही नाही. शंकेला इलाज नाही. स्वभावाला औषध नाही. वाकडेपणाला पर्याय नाही. पण या कलियुगात सध्या हरिनामाशिवाय कुणी तरणार नाही. अजून सांगतो सोपं करून. म्हणजे नामाचा महिमा कळेल तुम्हाला. मला फार सोपं सांगायला आवडतं. जरा माझ्याकडे बघा. 2 मणी जपले पाहिजेत. किती मणी? 2. एक खिशातला त्याला काय म्हणतात? पैसा. आणि दुसरा माळेतला. पण या 2 मण्यांना जपताना एक फरक आहे. माळेतला मणी आत ओढावा लागतो. पाहताय ना माझ्याकडे सर्वजण. माळेतला मणी आत ओढतो का बाहेर सोडतो आपण? माळेतला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. सोपं सांगू का? पुण्याचं आत ओढायचं असतं महिला मंडळ आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. केला इशारा जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अजून सोपं सांगतो. कलियुगात कर्म हा देव आहे. आणि कलियुगात देव फक्त दोघाकडेच आहे. 10व्या अध्यायातल्या 2 ओव्या सांगतो तुम्हाला. माऊली म्हणते एक तर एक गोष्ट फार कठीण आहे. कोणती हो? अहो खिशात पैसा असणं आणि काळजात दया असणं असा माणूस शक्यतो मिळत नाही. सगळीच काय माणसं आमच्या मुकुंद शेठ सारखी, भरत शेठ सारखी आहेत का? आमच्या केशव काका सारखी आहेत का? दादासारखे आहेत का? मालकासारखे आहेत का? खिशात पैसा आणि काळजात दया अशी नाहीत लोक. अरे बाबा जेवढा बंगला मोठा असतो तेवढी माणसं चिकट राहतात. तुम्ही बघा. ज्याची झोपडी असते ते गणपतीची वर्गणी मागायला गेल्यानंतर 200 रुपये देतं. आणि ज्याचा मोठा बंगला असतो ते म्हणतं घ्या 51. हा फरक आहे. सगळ्यात मोठा फरक. जे गरीब असतं ना ते बायका पोरांना घेऊन म्हणतं चला कीर्तनाला. बरं आपल्या बोराटे महाराजाचं कीर्तन आहे, आपण पुढे जाऊ कीर्तन ऐकू. जाताना कीर्तनकाराची गाठ घेतो. जे मोठं असतं ना बघू म्हणतं दुपारचं चक्कर मारतो. सांगलीवरनं वारकरी आलेले वगैरे गाठी घेऊन जातो म्हणे. हे कठीण आहे. ज्याचा बंगला मोठा त्याचं काळी सुद्धा मोठा असलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? नाहीतर म्हण आहे आपल्या तालुक्यात बडा घर आणि वारा जाई. कलियुगामध्ये देव फक्त दोघाकडे. एक ज्याच्या काळजात दया आहे, खिशात पैसा आहे, त्याच्याजवळ देव आहे. आणि 2 ज्याच्या मुखात नामस्मरण आहे, सध्या कलियुगात देव त्याच्याजवळ आहे. घ्या ह्याला पुरावे 2 ओव्या. माऊली सांगते जेथ संपत्त्यानी दया दोन्ही वसत एके ठाया तेथ जाण धनंजया विभूती माझी. घ्या दुसरी ओवी. माऊली म्हणते देव कुणाजवळ आहे? मी तयापासी पांडवा हरपलो गागी उसावा जेत नाम घोष बरवा करीती माझा. वा. कलियुगात देव दोघाकडे मिळाला. कुणाकुणाकडे सांगितला मी? 1 दयाळू माणसाजवळ, 2 नामस्मरण करणाऱ्याच्या जवळ,
आणि जर या दोघाकडे देव आहे तर आपल्याला त्यांच्याकडे जायला काय अडचण आहे? या दोघाकडे जर देव आहे तर त्यांच्याकडे जायला अडचण काय? जाऊ महाराज, पण सांगा आम्हाला नेमकं नामस्मरण केल्याच्या नंतरनं आमचं काय होईल? तरले तरती हा भरवसा, हे कळालं. विनासायासानं 3 गोष्टी येतात तेही कळालं. देव कुणाजवळ आहे तेही कळालं. आणि नामस्मरणाचा महिमा आता सुरू झाला. का नाम घेतलं पाहिजे महाराज आम्ही? असं आहे, नामस्मरण करण्याची ताकद एवढी आहे. आमच्यातल्या एकानं नामस्मरणाच्या जीवावर रामायण लिहिलं. आता तुम्ही थोडं उशीर आला. ही राम लक्ष्मणाची जोडी तालुक्यात माझ्या प्रत्येक कीर्तनाला असते बरं. आमचा आणि भाऊंचा परवा विषयी झाला होता. फार गोड स्वभाव आहे दोघांचा. तुम्ही यायच्या आधी काय काय झाले ते सांगतो. हां, देव कुणाजवळ आहे ते झाले. आता हे परत तुम्ही काय करा, त्या शूटिंगवाल्याकडनं मागून घ्या. डबल कशाला सांगायला? आपलं काय सैराट पिक्चर आहे का दर रविवारी तोच 12 ते 3? देव कुणाजवळ आहे ते झाले. विनासायासानं 3 गोष्टी मिळतात ते झाले. आणि सायास करून 3 गोष्टी कोणत्या मिळतात तेही झाले. आता मी कीर्तन झाल्यावर विचारणार आहे तुम्हाला. माझा नियम आहे, मी कीर्तन झाल्यावर प्रश्न विचारतो आणि योग्य उत्तर देणाऱ्याला काहीच देत नाही. माझ्याकडे बघा. आता हे 3रा मुद्दा माझा चालला, नामस्मरण करायचं. बरं, आमच्यातलं एका माणसानं रामायण लिहिलं. कधी लिहिलं माहिती आहे? अहो, रामायणाच्या आधी लिहिलं. केले रामायण रामादी. कुणी लिहिलं? कोळियाची कीर्ती वाढली गहन. सय्यारा बघितल्यावर परत कुणी सांगल स्टोरी, पण आधीच सांगितलं काय काय होणार आहे ते. वाल्या कोळ्याला बरं ते काय महाराज नव्हतं, ते कीर्तनकार नव्हतं, ते सप्त्याला पंगत देत नव्हतं. ती एवढी एडी जात होती. तुम्हाला राग आला का? ना खरंच तर किती होती माहिती? 7 रांजण भरले होते. पाण्यानं, खड्यानं, दगडाच्या, मोरमाच्या. फक्त खडे होते नाही. जेवढी माणसं मिली तेवढे खडे टाकले. आता सांगा, चांगलं होतं का ते? इतकं येडं होतं ते. त्याला कसा पुतळा त्याचा बांधावा. पण नामस्मरण करायला लागलं. कुठं भाऊंचं कीर्तन ऐकलं कुणास ठाऊक त्यानं. असं येऊन बसलं कीर्तनात. भाऊनं त्याला सांगितलं किती खून केले? तो म्हणला आठवत नाही महाराज. 2-4 केले असतील. 2-4 कमीत कमी 4-5 हजार माणसं मारली. एवढ्या सगळ्याचं पोस्टमार्टम कशाला? पोस्टमार्टम दिसल तिथं खड्डा काढला पुरवून टाकली. एवढं केलं, अति केलं. आता रामायण लिहिणार का? लिहिणार. नामस्मरण करा. बसलं नाम जप करायला. लिहा बरं. लिहायला लागलं. लगेचच रामायण त्यानं तयार केलं. दशरथ राजा होता, त्याला 3 धर्मपत्न्या होत्या. एकीचं नाव होतं कौसल्या, कैकई, सुमित्रा. आणि तिघी सात्विक होत्या, परंतु कैकई थोडी आगाऊ होती. इंद्र दरबारामध्ये युद्ध करताना, इंद्राच्या युद्धाच्या वेळेला दशरथानं मदत करताना कैकईनं मदत केली. दशरथानं वर दिला, 2 वर तुला मागायला जातील. त्यानंतर तो शिकारीला गेला आणि तिथं शिकारीला गेल्याच्या नंतर श्रावण बाळाचा वध झाला. श्रावण बाळ देवाघरी गेला. जाता जाता आंध्या मायबापानं ह्याला शाप दिला, आम्ही जसं पुत्रवियोगात मरण पाहू तसं तू सुद्धा तुझ्या पुत्रवियोगामध्ये तरपडून मरण पावशील. माघारी आला. कौशल्याच्या महालात गेला नाही, कैकईच्या मांडीवर गेला. ढसाढसा रडला. त्याचं रडणं झालं की कैकईने सांगितलं काळजी करू नका, भर तारुण्यात तुमच्या सुनांचं कपाळावरचं कुंकू पुसून द्यायचे नाही. तिथून निघाला आणि त्यानंतर 4 पुत्र झाले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. 4 बहिणी, 4 जावा झाल्या. त्यांचं नाव भरताची पत्नी मांडवी, शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्ती
उर्मिला लक्ष्मणाची आणि सीता रामाची चौघी नांदायला आल्या. नांदता नांदता संसार सोन्याचा चालला, पण दृष्ट लागली. कैकेयीच्या आज्ञेनुसार रामाला वनवास झाला. राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले. मग त्यानंतर मग चित्रकूट पर्वतावरती काही दिवस वास्तव्य केल्यानंतर रावणानं सीतेला पळवून नेलं. शोध घेता घेता जांबुवंत भेटला, नल भेटला, नील भेटला, हनुमंताची भेट झाली, सुग्रीवाची मदत झाली, वालीला मारण्यात आलं, दगड टाकून सेतू बनवला, रामेश्वर पासून सेतू बनवला, लंकेवरती विजय मिळवला. धन्य धन्य म्हणे तुका जाळी लंका. आणि मग उचलला तिथून आणि मग रावणाला मारल्याच्या नंतर पुष्पक विमानात बसून येताना केवटा जागा घेऊन अयोध्येमध्ये आले. झाले राम राज्य काय उणे आमासी. झालं रामायण. हेच रामायण आहे ना. झाल्यावर सांगितलं मी का व्हायच्या आधी? मी झाल्यावर सांगितले. पण केले रामायण रामाआधी ही ताकद नामस्मरणाचे हे विसरू नका. नाम चांगले चांगले कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. अरे चांगल्याचं कल्याण होईलच, पण राक्षसांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. म्हणून नामाच्या बळी. अजून काय महाराज उदाहरण आहे का? आहे ना. नामस्मरणाची जर ताकद असेल तर हिरण्यकश्यपासारख्या राक्षसाला नरसिंह अवतार घेऊन देव संपवतोय. नामस्मरणाची जर ताकद असेल तर नैवेद्य हातीचा मूर्ती जे. सर्वजण बोला. आणि म्हणून नामस्मरण करणारी माणसं श्रेष्ठ असतात. म्हणून नामाच्या बळी. आता नामाचं बळ अजून सांगतो. दिंडी सुरू झाली. आजरेकर फड विकसित झाला. गुरुनाम गुरुवर्य बाबासाहेबांनी शिस्त लावली. नामाचं बळच एवढं वाढलं की पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या समोर गरुड खांबाजवळ तब्बल 5 तास आषाढी पौर्णिमेनंतर जागराचा मान आपल्या फडाला मिळाला. नामाच्या बळी. न भिऊ सर्वता. ओ महाराज, तुम्ही असलं कलियुगात सांगता ह्या काळात. अरे आम्हाला बँकेमध्ये इंटरेस्ट आहे. 10 लाख दिल्यानंतर 12 लाख कसे मिळतील त्यात आम्ही बघणारी माणसं आहोत. रस्त्याच्या कडेला एकर घेतला, शेजाऱ्याचा एकर अजून कसा घेऊ ह्यातली माणसं आहे. गुंठे झाले 2 गुंठे कसे होतील ह्यातली माणसं आहे. एकर घेऊन प्लॉटिंग करून गुंट्यावर विकणारी माणसं आहोत आम्ही. व्याजानं पैसे दिले तर मग घाण खत करून तसंच नाव करून घेणारी माणसं आहोत आम्ही. बांधाची माती खाली ओढून घेणारी माणसं आहोत आम्ही. आपला बांध खाली असला तर गिनी गोल लावणारी माणसं आहोत आम्ही. हळूहळू हळूहळू गिनी गवत वाढत जातं मग बांध आपला असा करता येतो ह्यातली माणसं आहे. अरे पाईपलाईन अडवून 25-25 हजार रुपये घेणारी माणसं आहे आपण. आणि तुम्ही असल्या काळात नामाची बळी सांगता. हे कोणी सांगितलं? एक लक्षात राहू द्या. माणसाच्या खिशात हजारो रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागे एकाही रुपयाचा तळतळाट नसावा. अजून सोपं करू का? अरे 10 लाखाच्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट जास्त समाधान देते हे विसरायचं नाही. हे कळतंय आम्हाला, पण हे फक्त हितच कळतंय, घरी गेल्यावर कळत नाही. सांगा महाराज, नामाच्या बळे सांगता तुम्ही वेगळं सांगा. बरं ठीक आहे. सत्तेची बळे नभिऊ सर्वता, शरीराच्या बळे नभिऊ सर्वता, संपत्तीच्या बळे नभिऊ सर्वता, संततीच्या बळे नभिऊ सर्वता, स्वैराधार्याच्या बळे नभिऊ सर्वता.
हे इथपर्यंत ठीक आहे, पण कळी काळाच्या माथा सोटे मारू इथं बसायचं नाही. हे सावता महाराजाला तेव्हा कळलं. मग महाराज म्हणले सत्तेची आबळे, अहो आज आहे ना उद्या नाही. सत्ता काय कायम राहते? आज इकडं वारं उधळलं तर उद्या तिकडं उधळतं. आता इथं बोलू नये, पण ज्याचं स्वतःचं घड्याळ होतं त्याला सांगावं लागलं कुठलंही बटन दाबा, फक्त सत्ता याला म्हणतात. ज्याचा स्वतःचा धनुष्यबाण होता त्याला सभा घेऊन सांगावं लागलं कुठलंही बटन दाबा, फक्त ते धनुष्यबाणाच दाब नका. त्याला सत्ता म्हणतात. सत्ता येते सत्ता जाते, पण साधूची सत्ता कधी कमी होत नाही, उलट वाढत राहते. का? अरे कुणाची सत्ता तालुक्यावर असेल, कुणाची सत्ता जिल्ह्यावर असेल, कुणाची सत्ता महाराष्ट्रावर असेल, पण माझ्या साधू संतांची सत्ता तिन्ही लोकांवरती आहे. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर, ज्याला माग गाता येताना त्यानं बसून गायलं तरी चालेल. असं काही नियम नाही की बसणाराने म्हणायचं नसतं. उभारीला ध्वज असलं पूर्ण केलं पाहिजे हो तुम्ही. ते दुसरं कसं म्हणता, चांदन ते कसं लगे ओटावर येतं कामावर जायला. त्यांचं सुद्धा पाठ आहे, ऐकते ना. ऐसी चराचरी कीर्ती त्याची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. काय ताकद असेल याला कीर्ती म्हणतात, याला सत्ता म्हणतात. ज्ञानोबरांची सत्ता एवढी मोठी आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, शांती रूप प्रगटेला ज्ञानोबा माझा. रेडा माहितीये का तुम्हाला? रेडा 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 रेडा, अरे म्हशीचा नवरा, हजबंड ऑफ बफेलो. लई येडा असतं ते, त्याला डोकंच नाही, बुद्धीच नाही. देवळात आलं तर चांगला बल काढून नेतं, गेलं तिथं नेऊन लावतं. कोण? रेडा. कीर्तनाला येतं तर रिकामा पायाने येतं, जाताना दुसऱ्याच्या नावे घेऊन जातो. कोण? मी हे रेड्याचं सांगतो. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कोणता असेल तर त्याचं नाव आहे रेडा. रेड्याच्या मुखातनं माऊलीनं वेद बोलवला. मला कधी कधी वाटतं माणूस होण्यापेक्षा रेडा झालो असतो तर बरं झालं असतं. अरे कमीत कमी माऊलींचा हात आपल्या डोक्यावर आला असता. काय गंमत आहे भाऊ. ज्ञानोबरायांचं रेड्यानं ऐकलं तर आज जसं माऊलीचं मंदिर आहे तसं रेड्याचं मंदिर झालंय. माऊलीचं भिंतीनं ऐकलं, आज जसं भिंतीचं मंदिर आहे, माऊलीचं मंदिर आहे, तसं भिंतीचं मंदिर आहे. माऊलींचं खांबानं ऐकलं, आज जसं माऊलीचं मंदिर आहे तसं नेवासाला खांबाचं मंदिर आहे. जर खांबाचं मंदिर होतंय, भिंतीचं देऊळ होतंय आणि रेड्याचं मंदिर होतंय, आपण तर माणसं आहोत. आपला उद्धार का होणार नाही? जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा.
अरे ज्या आरती माळ घातली, ज्या आरती कीर्तनात आलो, ज्या आरती दररोज आपण कीर्तन ऐकतोय, आपल्याला भजन कीर्तनाचा नाद आहे, आपली वारकऱ्यावर श्रद्धा आहे, आपली गुरुवर श्रद्धा आहे ना, देव आपलं कधीच वाटोळं करणार नाही. एक दिवस आपला सोन्याचा उगवणार आहे. हे कुणाच्याही नशिबात नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली तेव्हा या विठ्ठले. हे कुणाचंही काम नाही. पहा जरा माझ्याकडं, मला सांगायचंय तुम्हाला, सत्तेचं बळ किरकोळ असतं. आज आहे उद्या नाही. सत्ता काही कायम राहते का? विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन किती दिवस राहतो, पण तरी छाताड काढतं आणि गावात नाही फिरतं. विविध कार्यकारी सोसायटीचा संचालक तरी असं फिरतं गावात. विविध कार्यकारी सोसायटीचा ते काय असतं ना, सदस्य का काहीतरी, तरी गावात. अरे शंभड्या, तू विरोधात जाऊ नये म्हणून तुला पद दिलंय, दुसरं काय नाही त्याच्यातलं. ताकदीचं नाही ते ना, तुझी सही लागत नाही ना, काय नाही ना, काय नाही. ही सत्ता किरकोळ राहते. याला कोण विचारतं तेव्हा? अशा लई सत्ता येतात जातात, येतात जातात, येतात जातात, येतात जातात. साधूची सत्ता कायम आहे. चला, म्हणजे सत्तेचं बळ किरकोळ आहे, नको नादाला लागायला. 2, संपत्तीचं बळ, ते तरी काही कायम राहील असं वाटलं? नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या 2 गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा, आणि जगून झाल्यानंतर दानधर्म न करणाऱ्या श्रीमंताला पसारा बांधावा लागलाय. डोळ्यानं पाहिलेली उदाहरणं आहेत. नोटा जाळून चहा करणारी पाटलं होती, आज चहापेक्षा किटली गरम असं झाले. कामाला येते ते 4 व्हीलर मध्ये येते, आणि ज्याचा 7-12 आहे त्यानं लिहून दिलाय, त्याला मोटरसायकल मध्ये टाकायला तेलाला पैसे नाहीत राहिले. शोकांतिक आहे. एक काळ असा होता 1993, 94, 95 साली, तेच म्हातारं धोतराची कडकी अशी होती कडक, वाटणं चालला तर धोतर त्याचं कडकड कडकड वाजायचं. आज टावेल लावून फिरावं लागते महाराज. संपत्ती अशीच असते, एक लक्षात राहू द्या. रात्री 12:30 वाजता, इलेक्शनच्या आदल्या रात्री, माझ्याकडे बघा, इलेक्शनच्या आदल्या रात्री, रात्री 12:30 वाजता मागच्या दारानं आतमध्ये येते, तिला अवदसा म्हणतात. मत किती आहेत? तिला काय म्हणायचं? अवदसा म्हणायचं. आणि 100-500 लोकांच्या उपस्थितीत बँड बाजा बारात, ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आपल्या दारात येऊन उंबऱ्यावरचं माप ओलांडून घरात येते. तिला लक्ष्मी म्हणतात, हे विसरू नका. कुणाच्या मागं पळायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. का? वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या आधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन काय फायद्यात राहतं? एका माणसानं मोटरसायकल चोरली, 2 व्हीलर, आणि विकायला गेला अकलूजला. तिथं त्याला गिरायक लागलं, पण ते चोरच होतं. याला काय ओळखू नाही आलं. विकणारं पण चोर आणि घेणारं पण चोर, आणि दोघाचा सुरू झाला व्यवहार. द्यायचे का मोटरसायकल? मग काय शोला मांडली का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. ॲव्हरेज 1 नंबर. मॉडेल अमुक अमुक. काही लोन वगैरे? रुपया नाही. आता चोरूनच आणलीन, कसं लोन असेल? किंमत सांगा. 25,000. कमी जास्त विकायची नाही आपली. मग थोडंफार होणार नाही. चोरीचीच पण बघा रगीलपणा. थोडंफार रुपया होणार नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. पुन्हा नाही आलं भाऊ ते. मग हे बसलं डोक्याला हात लावून. मग तिथं हे विठ्ठल महाराजासारखे 2-4 जण होते. पाटील काय चांगली होती मोटरसायकल, विकली, आता तोंड उतरलेलं दिसते तुमचं. असू द्या, नाराज होऊ नका. आपली लक्ष्मी असते, बहुतेक गेल्यामुळं तुम्ही नाराज दिसताय. असू द्या, काय दुसरी घ्या. पण आम्ही पण मोटरसायकल घ्यायलाच आलो होतो. आम्ही 50,000 रुपये आणले होते ना, आवडली होती आम्हाला, पण बहुतेक तुमचा सौदा झालेला दिसतो. जाऊ द्या मरू द्या, आमच्या नशिबात नसेल, आमचंच कपाळ फुटकं. काय भावानं दिली हो? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली. रुपया सुद्धा गाव घेतला नाही.
धनाची मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा, नादालाच लागू नका. 2 बळ सांगितली मी, सत्तेचं बळ, दुसरं कोणतं सांगितलं? असं संपत्तीचं. मी विचारतो बरं का, कीर्तन झाल्यावर मी सगळे प्रश्न पुन्हा एकदा विचारणार आहे आणि योग्य उत्तर देणाऱ्याला मी काहीच देत नाही. द्रव्याची मागे कळीकाळाचा लाग, 2 गोष्टी झाल्या, सत्तेचं बळ आणि दुसरं संपत्तीचं बळ. वा. आता तिसरं एक बळ आहे, शरीराचं बळ. ह्या बळाबद्दल तर बोलूच नका. हे बळ एवढं विचित्र आहे. 28 वर्ष, 29 वर्ष, 30-35 पर्यंत जोम असतो, तिथनं हळूहळू 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 कमी होतो. मग अशीच मी माऊली महाराज गाडीत बसलो होतो ना, तेव्हा मी त्यांना सांगत होतो, माऊली महाराज आपल्याला आता 33 संपत आलं, 34वा लागल काही दिवसात मला. मग ते म्हणले म्हणजे नाही म्हणलं, वाघाचे पंजे नाही, आता आपण आहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते म्हणले का? आता पहिल्यासारखं आपल्याला पचणार नाही, एवढ्यात तुम्ही म्हातारा झाला. मी म्हणलं तसं नाही, पण बदल केले पाहिजेत का नाही, हळूहळू 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 थोडं आहारात आता सात्विकपणा आणला पाहिजे, थोडा बदल केला पाहिजे. हे आम्हाला कळतोय. आणि 55 वर्षाचं म्हणतंय आतो द्या घोल मालून खातो कालत गणपती उचलत आहे. आम्ही 32-33ची पोरं आता म्हणतोय असं नाही. काय पोटाचे 4 भाग करा, एका भागात अन्न, दुसऱ्या भागात पाणी, अर्धा भाग उद्यासाठी राखीव ठेवा, जास्त खाऊ नका, कमी का. ढेकर आला की जेवण बंद करा, सकाळी उठल्या गरम पाणी प्या, 2 तांबे पाणी सकाळी पिलं पाहिजे, दिवसभरात 4 लिटर पाणी पोटात गेलं पाहिजे. आम्ही 33तली पोरं एकमेकांशी अशा गप्पा मारतो, चर्चा करतो आणि खुशाल 62, 70, 75चं म्हातारं म्हणतंय कालत गणपती उतला कोंबलं गावतंय का बघा धुलून आणा. धरणाराला बी लाज नाही. ऐकताय बघा माझ्याकडे. याचा अर्थ असा आहे, शरीराचं बळ काय टिकत असतं का? बरं जाऊ द्या, मी तुम्हालाच विचारतो. तुम्ही तर दोघं भाऊ पैलवानच आहे तुम्ही. आता तुम्ही माझ्या घरी पण येऊन गेलाय. मला खरं सांगा, मागच्या 5 वर्षात तुमचा जो उत्साह होता तेवढा आता राहिलाय का? आहे का नाही? कमी होतो का नाही? आमचं बी तसंच आहे आता. म्हणजे लगेच आम्ही काय म्हातार झालो नाही, पण हे शरीराचं बळ आहे. वय वर्ष 28 असताना जेवढी एनर्जी असते, बघा तुम्ही गणपती बसवायला काय 65ची म्हातारी नसती ती. त्यांच्याकडे काय पैसे नसतात का? 50, 55, 40, 41 मधला माल आहे त्यांच्याकडे. उलट नोटा भरपूर असतात, कुठतरी गुंट घेतलेलं असतात, बँकेत असते, पण तिलाही गणपतीच्या नादाला लागत नाहीत. मग गणपती बसवायला बुडवायला कुठली पोरं 13, 14, 15, 20 रुबाबदार गडी, अखिल भारतीय अचानक मंडळ काढणे, 2-4 बॉक्स आणणे, मशीन आणले, ती 2दा जाळणे, हे असले उद्योग तिकडेच चालतात. गणपतीच्या खांद्यावर बस, गणपतीला उचलून जापट, आणि डीजे पुढे नाच, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. हे काय म्हातारी माणसं करतात का? याचा अर्थ असा आहे शरीराचं बळ. आणि जर असं एखाद्या माझ्या पुढच्या म्हाताऱ्यानं केलंच तर ह्या म्हणतील डोकं फिरलं या. याचा अर्थ असा आहे शरीराचं बळ जास्त दिवस टिकत नाही. स्वतः तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे, शरीर रोगाचे भांडार, दुःखाचे कोठार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा आईसे का. हे शरीर असं आहे, हळूहळू 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 नाशिवंत होत जातं. नादालाच लागू नका. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारी जय चैतन्य नाते. या देहाची आगावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून ये धनंजयाजिया परी उपजे ते नासे नासिले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे, हे घटिका यंत्र जैसे, हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा. ही ज्ञानोबरायांची उभी आहे. माऊली म्हणते शरीर हळू 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 हळू. मातीचा पुतळा एक दिवस मातीत जाणार आहे. अमरपट्टा कोण घेऊन जमणार आलं? स्वतः तुकोबऱ्यांचा एक नाटाचा अभंग आहे. महाराज म्हणतात कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. अल्पभाव,
भाषेमध्ये. अल्पभाव मराठीत फिलिंगलेस म्हणजे भावनाहीन इंग्रजीत. जाऊ द्या. अल्पभाव अल्पमती. अल्पमती कमी बुद्धीची झाली हो. एक पेशंट डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला विचारलं, डॉक्टर वजन वाढले हो. किती आहे? 168 किलो. डॉक्टर म्हणले लई नाही पण कमी करायचं. डॉक्टर म्हणले आहार सांगा. मग ते पेशंट सांगायला आहार लई नाही, सकाळी 1 डझन केळी, संध्याकाळी 1 डझन, सकाळी अर्धा किलो भात, संध्याकाळी अर्धा किलो भात, सकाळी 10 चपात्या, संध्याकाळी 10 चपात्या. डॉक्टर म्हणले असं करा, हे जे खाताय की नाही त्याच्या निम्म्यानं खा. हे जेवण करताय की नाही तुम्ही, जेवण भरपूर होत आहे, निम्म्यानं खा. म्हणजे जिथं तुम्ही 10 चपात्या खाताय तिथं 5 खा, जिथं अर्ध्या किलोचा भात खाता तिथं पावशेर खा, जिथं 2 डझन केळी खाता तिथं काय करा, 1 डझन केळी खा. पेशंट म्हणलं डॉक्टर हुशार आहे हो तुम्ही, आता उद्यापासून तेच करतो. पण मला सांगा, हे सगळं जे तुम्ही खायला सांगितले ते जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? अल्पमती. मग डॉक्टरने एक बाटली दिली, हे औषध घ्या, सकाळी 2 चमचे संध्याकाळी 2 चमचे. आमोशापोटी घ्यायचा, पोटात काही नसताना पहिले 2 चमचे घेतले पाहिजेत तुम्ही. 2 चमचे घ्याच. सकाळी झोपेत उठलं, इंदापूरच्या चौकात आलं, एका हॉटेलमध्ये गेलं, बसलं, वेटरने विचारलं काय, चमचे आण. त्याने चमचे घेतले, खिशात घातले. वेटर म्हणला चमचा चोर, चमचा चोरला. तो म्हणला ओ मी पण इंदापुरातलाच आहे, काय बी कसं म्हणताय, तुमच्याकडे चमचा येतं ना आमच्याकडे नाहीत का, चोर वाटलो काय? अहो पण ते आमचे चमचे चोरले तुम्ही. चमचे मी चोरले नाही. नाही तुमची तक्रार करणार, माझी नका करू. मग डॉक्टर विरुद्ध कंप्लेंट लिहा का, माझ्या मर्जीनं घेतले तोय. ते 2 चमचे आमचे घेतले तुम्ही ना, अजून मलाच दम देता तुम्हाला. म्हणजे त्या डॉक्टरवर केस करा का, त्या डॉक्टरनं सांगितलं तर मला काल काय, सकाळी 2 चमचे घ्या, संध्याकाळी 2 चमचे घ्या. अल्पभाव अल्पमती, अल्पायुष्य नाही हाती, ज्यांचा अभंग त्यांचाच एक प्रमाण आहे. सावता महाराज म्हणतात, कोणी दिवस यमयती चालून, कोणी दिवस प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी बोला समयासी. कोणी दिवस बैसोनी हातीवर, कोणी दिवस पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे, समयासी समयासी हे समयासी समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देवडी कलियुगातल्या माणसाचे दोष सांगितले. नाही उपयोग संपत्तीच्या बळाचा, नाही उपयोग सत्तेच्या बळाचा, आणि नाहीच उपयोग शरीराच्या सुद्धा. 2च बळ राहिली. बळ सांगतोय, बळ ऐका, बळ तरी ऐका. अरे बळ सांगतोय म्हणून सांगतो तुम्हाला, ऐका. 4थं बळ आहे काय, अवसंततीचं बळ. पप्याचं बळ लय मोठं असतं. ते पूर्वी 3-3 पोरं होऊ देत होते का, बळ वाढावं म्हणून. 4-4 5-5 आपलं बळ. आपली टीम क्रिकेटची तर अर्धी टीम काय काहींच्या घरात अजूनही आहे, आपलं बळ वाढावं म्हणून. पण हे काय बळ कायम जातं, संततीचं बळ. अरे बांध करून रुपया जमवून जमीन आपण खरेदी करतो, आणि आपला पोरगा आपण मेल्याच्या नंतर रस्त्याच्या कडेला बॅनर लावतो, गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य. हे होत नाही का? मग कशाला त्या संततीवर प्रेम पाहिजे?
त्या संततीच्या पायात आपण आपल्या भावभावकीशी संबंध तोडले, संततीच्या पायात आपण कधी शेजापाजाऱ्यांना नीट बोललो नाही, आणि तीच संपत्ती आपलं वय झाल्यावर म्हणते तुम्हाला तर काय कळत. माझ्या समोर 50% म्हातारी असे आहेत की त्यांची पुरं त्यांना म्हणतात तुम्हाला तर काय कळत, तुमच्याच्यानं काहीच झालं आणि तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही असं म्हणणारी पुरं नाही. ही संतती आहे. इथं कोण कुणाचं आहे? तुमच्या संततीचं जेवढं प्रेम तुमच्या दुसऱ्या पोरावर असायला पाहिजे, त्याच्या भावावर, त्याच्या डबलीचं प्रेम त्याच्या साडू भावावर असतं. हा प्रयोग करून बघा. जेवढं प्रेम बापावर पाहिजे त्याच्या दुपटीचं प्रेम सासऱ्यावर असतं. जेवढं प्रेम बहिणीवर पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम म्हणा तुम्ही. ज्या अर्थी तुम्हाला कळतंय त्या अर्थी तुम्हाला माहित आहे, हे पटतंय. ऐकताय ना? माझं पुढचं ऐका आता. ही संततीचं बळ काय कामाचं नाही. आता मी 5वं बळ सांगणार आहे. 4 बळ सांगितली, सांगा बरं कोणकोणती. पहिलं बळ सांगितलं सत्तेचं, दुसरं बळ संपत्तीचं, तिसरं बळ, चौथं बळ संततीचं, आणि 5वं बळ स्वैरा दायऱ्याचं. कशाला महाराज ते? अहो ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी अख्ख्या पाहुण्या रावळ्याची तारांबळ असते, कोणाकडे रुपया नसतो. राजा रावणाचे स्वैरधारे काय कमी होते का? एकट्याच्या घरात 3.5 लाख रुपये, 3.5 लाख मतदान होतं, 3.5 लाख स्वैरधारे होते. कोण कामाला आलं सांगा? ते कवडी गेली नाही, तुका म्हणे जाती संप्रदाय वडी, तुका म्हणे जाती संप्रदाय वडी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, अग्निसवे एकला, अग्निसवे एकला, अग्निसवे जळत असे स्मशानी एकला. म्हणून ही 5 बळ काही कामाची नाहीत. मग महाराज फायद्याचं बळ कोणतं? आता सांगतो, माझ्याकडे कान द्या. फायद्याचं बळ. यमदूत यमाकडे पळत पळत आला. यमा, काय रे दूता, आज निघालो. कुठं निघाला? इंदापूरला. कशाला? आजरेकर फडाचा मोठा सप्ताह आहे. मग बोराटे महाराजाचं कीर्तन आहे. मग चाललो उचलायला. कोणाला? वारकऱ्याला. अजून कोणाला? त्या सागर महाराजाला. नको जाऊ. का? तुला उचलतील ते, आणि हे मी सांगत नाही. यमधर्म सांगे दूता, ते नाही तुम्हा सत्ता, जे ते होय हरिकथा सदा घोषनामाचा. तरी येड होतं ते न ऐकणार माझ्यासारखं. यमाचं दूत न ऐकताच खाली आलं आणि फजिती झाली. हे असं कीर्तन, 2 चांगले पकवाजे, विनेकरी बाबा, 4 चोपदार, पाठीमाग महाराज उभे, फेटेवाले बाबा इकडं, राम लक्ष्मणाची जोडी उजव्या बाजूला, इकडं ते भरत शेठ असतील, मुकुंद शेठ असतील. एवढे ताकद, घामाघुमच झालं. बीपीच वाढला त्याचा. पळतच गेलं आणि पळत जाऊन धापा टाकायला लागलं यमाच्या पुढं. यमाने विचारलं, लय धापायलाय, काय झालं रे? गेलता इंदापूरला बोराटे महाराजाचं कीर्तन, असं करतो तसं करतो, काय झालं? मग दूत सांगत असे यमा